श्री स्वामी समर्थ. जन्मतारीख आणि आरोग्य. जन्मतारीख 1/10/19. हृदयाच्या समस्या, अतिश्रम, डोळ्यांचा त्रास व रक्तदाब. जन्मतारीख 6/15 किंवा 24. साथीचे ताप, नाक, घसा, फुफ्फुसांचे संक्रमण व वृद्धकाळात हृदयाचे विकार. श्रोते हो, तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी तुम्ही घेत आहात का? जगातील कोणतीही संपत्ती किंवा प्रसिद्धी हरवलेले आरोग्य परत आणू शकत नाही. जर तुमच्या आयुष्यात काही आरोग्य समस्या येऊ शकतात हे आधी समजले तर त्याचा सामना करण्यासाठी तयारी करायला नको का? तुम्हाला तुमच्या जन्मतारखेवरून अंकशास्त्राच्या मदतीने या संभाव्य आरोग्य समस्यांचा अंदाज घेता येतो आणि त्यावर उपाययोजना करता येतात. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या जन्मतारखेला कोणत्या आरोग्य समस्या येऊ शकतात आणि त्यापासून बचाव कसा करता येईल. महिन्याच्या 1/10/19 किंवा 28 तारखेला जन्मलेले लोक. नंबर 1. या तारखांना जन्मलेले लोक एकूणच आनंदी असतात. त्यांचे आरोग्य सामान्यतः चांगले असते, परंतु काही आरोग्य समस्यांकडे लक्ष देणे गरजेचे असते. नंबर 2. त्यांना विशेषतः हृदयाचे विकार, अतिश्रमामुळे होणारी समस्या, डोळ्यांची समस्या, रक्ताभिसरणाशी संबंधित आजार, वृद्ध काळात रक्तदाब आणि उन्हाच्या तापाचा त्रास यांची विशेष काळजी घ्यावी लागते. नंबर 3. लांब चालणे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तुमच्या आयुष्यातील 19, 28, 37 आणि 55 वर्षही विशेष लक्ष देण्याचे आहे, तर ऑक्टोबर, डिसेंबर आणि जानेवारी हे महिने सावध राहण्यासाठी आहेत. श्रोते हो, पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा. तुमच्या सर्व समस्या स्वामींच्या कृपेने नक्कीच दूर होतील. महिन्याच्या 2, 11 किंवा 29 तारखेला जन्मलेले लोक. नंबर 1. अंकशास्त्रानुसार या व्यक्तींचे आरोग्य संबंधित काही समस्या आढळू शकतात. यामध्ये पोट आणि पचन संस्थेच्या समस्या, खराब रक्ताभिसरण, मानसिक ताण, निद्रानाश आणि दम्याचा त्रास यांचा समावेश होतो. नंबर 2. तुमच्या आहारात योग्य पोषण आणि संतुलित आहार घेतल्यास या समस्यांचा त्रास कमी होऊ शकतो. 20, 25, 29, 43, 47, 52 आणि 65 वर्षही विशेष काळजी घेण्याचे आहेत, तर जानेवारी, फेब्रुवारी आणि जुलै हे महिने विशेष लक्ष देण्याचे आहेत. महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला जन्मलेले लोक. नंबर 1. संख्याशास्त्रानुसार या व्यक्तींचे आरोग्य संबंधित प्रमुख समस्या छाती आणि फुफ्फुसांचे विकार, घशाचे विकार, जास्त कामामुळे मज्जासंस्थेचा ताण, न्यूरिटियस सायटिका आणि त्वचे संबंधित समस्या आहेत. नंबर 2. नॉनव्हेजचे सेवन कमी केल्यास या समस्यांचा त्रास कमी होऊ शकतो. 12, 21, 39 आणि 57 वर्षही विशेष काळजी घेण्याचे आहेत, तर डिसेंबर, फेब्रुवारी, जून आणि सप्टेंबर हे महिने विशेष लक्ष देण्याचे आहेत. महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेला जन्मलेले लोक. नंबर 1. संख्याशास्त्रानुसार या व्यक्तींना उदासीनता, नैराश्य, श्वसन संस्थेचे विकार, मूत्रमार्गातील संक्रमण आणि मानसिक विकार यांचा त्रास होऊ शकतो. नंबर 2. आहारात हिरवी फळे आणि भाज्या तसेच वांगी, कोहलराबी आणि सेलेरियाक यांचा समावेश केल्यास आरोग्य सुधारू शकते. लाल मांस कमी खाणे हेच कारक आहे. 13, 22, 31, 40, 49 आणि 58 वर्षही विशेष काळजी घेण्याचे आहेत, तर जानेवारी, फेब्रुवारी, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे महिने विशेष लक्ष देण्याचे आहेत. महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेला जन्मलेले लोक. नंबर 1. संख्याशास्त्रानुसार या व्यक्तींना पित्त विकार, मानसिक ताण, खोकला, सर्दी, फ्लू, त्वचे संबंधी समस्या आणि निद्रानाश यांचा त्रास होऊ शकतो. नंबर 2. पुरेशी विश्रांती आणि ध्यान केल्यास या समस्यांचा त्रास कमी होऊ शकतो. 14, 23, 41 आणि 50 ही वर्ष ही विशेष काळजी घेण्याची आहेत, तर
जून, सप्टेंबर आणि डिसेंबर हे महिने विशेष लक्ष देण्याचे आहेत. महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेले लोक. नंबर 1. संख्याशास्त्रानुसार या व्यक्ती सहसा आरोग्यदायी असतात, मात्र निष्काळजीपणा केल्यास साथीचे ताप, इन्फ्लुएंझा, नाक, घसा, फुफ्फुसांचे संक्रमण, वृद्धकाळात हृदयाचे विकार आणि स्त्रियांमध्ये स्तन संबंधित समस्या उद्भवू शकतात. नंबर 2. ताजी हवा घेत राहणे खूप आवश्यक आहे. 15, 24, 42, 51 आणि 60 वर्षे ही विशेष काळजी घेण्याचे आहेत. तर मे, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हे महिने विशेष लक्ष देण्याचे आहेत. महिन्याच्या 7, 16 किंवा 25 तारखेला जन्मलेले लोक. नंबर 1. संख्याशास्त्रानुसार या व्यक्तींना जंतुजन्य रोग, त्वचेसंबंधित समस्या, अपचन, वृद्धकाळात संधिवात, अस्वस्थता आणि दोषपूर्ण रक्ताभिसरण यांचा त्रास होऊ शकतो. 27, 16, 25, 34, 43, 52 आणि 61 वर्ष ही विशेष काळजी घेण्याचे आहेत. तर जानेवारी, मार्च, जुलै, ऑगस्ट आणि एप्रिल हे महिने विशेष लक्ष देण्याचे आहेत. महिन्याच्या 7, 8 किंवा 26 तारखेला जन्मलेले लोक. नंबर 1. संख्याशास्त्रानुसार या व्यक्तींना पक्षाघात, पाय, दात, कानाचे विकार, सांधिवात, डोकेदुखी, यकृत आणि आतड्यांचे विकार आणि श्वसनाचा त्रास यांची विशेष काळजी घ्यावी लागते. 2, 17, 26, 35, 44, 53 आणि 62 वर्ष ही विशेष काळजी घेण्याचे आहेत. तर डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि जुलै हे महिने विशेष लक्ष देण्याचे आहेत. महिन्याच्या 9, 18 किंवा 27 तारखेला जन्मलेले लोक. नंबर 1. संख्याशास्त्रानुसार या व्यक्तींना सर्व प्रकारचे ताप, गोवर, चिकन पॉक्स, मूत्रपिंडाचे विकार आणि घसा आणि श्वसन नलिका संबंधी विकार यांची विशेष काळजी घ्यावी लागते. 2, 18, 27, 36, 45 आणि 63 वर्षे ही विशेष काळजी घेण्याचे आहेत. तर एप्रिल, मे, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हे महिने विशेष लक्ष देण्याचे आहेत. श्रोते हो, आपले आरोग्य आपल्या हातात आहे. जन्मतारखेवरून मिळालेल्या या माहितीच्या आधारे तुम्ही स्वतःच्या आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घेऊ शकता. वेळेवर लक्ष दिले तर आरोग्याच्या समस्या टाळता येतात. आता ही माहिती तुमच्या जीवनात लागू करा आणि निरोगी जीवनाची सुरुवात करा. आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. तसेच व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब न विसरता करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.